मी बाबा जोंधळे महाराज आपल्यातून तुमच्याकडे आलेलो होतो. तुमचं नाव सांगा. गौरेश माधव चौरे, गाव कळस बुद्रुक, तालुका अकोला. बर, तुम्ही हे एनबॉक्सचा बॉक्स घेतलेला होता. हो. कधीपासून घेतला तो? कारण 10 दिवस झाले. 10 दिवस झाले ना. हो. कोणामार्फत घेतला होता? राजू चौधरी, हा. जोंधळे सर. तुम्ही स्वतःच ना? हो. हो, ठीक आहे. तर तुम्हाला हे प्रोडक्ट घेतल्यावर तुम्हाला काय फरक पडला? मला मुतखड्याला वरती आणि पित्ताचा त्रास होत होता, हा. तो पण कमी झाला. हा. म्हणजे एकदम फ्रेश वाटतंय. बरं, जेवण वगैरे जाता ना तुम्हाला? हो, जेवण व्यवस्थित जातं. जेवण उलट वाढलंय माझं. असं म्हणजे ना? 2 चपात्या ऐवजी 3 चपात्या काय धन्यवाद, लागल्या. धन्यवाद, धन्यवाद. मग मला काय म्हणायचंय पाटील, तर हे प्रोडक्ट निश्चितच चांगले आहे. हो, तर एकदम मला काय चांगलं. म्हणायचं, तर तुम्ही घ्यायला ही जी व्यक्ती आहे सगळ्यांनी अगोदर घ्यायला पाहिजे. ही घ्यायला अगोदर नाही म्हणत होती, घेऊ का नको. पण मी आता इथे पाटबंधारे खात्यात जॉबला असल्यामुळं आणि माझे राधाकिरण चौधरी माझे मित्र असल्यामुळं त्यांचा संपर्क होता आणि सहजरित्या यांना पण दिला आणि किरण वागचौर यांना पण दिलेला आहे. नामदेव. तर मला काय म्हणायचं, तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता याच्यावर? चांगलं प्रोडक्ट घेतलं पाहिजे. त्यानं आपल्याला शरीराला पण चांगलं आहे. प्रोडक्ट चांगल्या पद्धतीचं आहे. धन्यवाद. माझा गौरेश भाऊ, मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि तुम्ही मुलाखत दिलेली आहे, तुमचा जो अनुभव सांगितलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही देखील असा प्रचार करत चला, प्रचार करा. याच्यातून 2 संदेश भेटतात आहे. आपलं आरोग्य पण सुधारतं आणि परमार्थ पण होतं. परमार्थ काय, तर दुसऱ्याचं आरोग्य सुधारतं आणि आपलं स्वार्थ काय, स्वार्थ पण आहे परमार्थ. स्वार्थ म्हणजे आपल्या ह्या डब्यातून आपले 1 रुपया पैसे भेटतात आणि परमार्थ याचा अर्थ काय, दुसऱ्याचं पण आरोग्य सुधारतं. धन्यवाद. तुम्ही 2 मिनिटांपासून बोलला त्याबद्दल रामकृष्ण हरी. असाच लोकांना संदेश द्यायचा. रामकृष्ण हरी.